हॅलो गाईज, मी सुप्रिया. हा माझा लाईफचा फर्स्ट व्लॉग आहे. आजपासून मी व्लॉगिंग स्टार्ट करणार आहे. पहिल्यांदा छान फ्रेश वगैरे झाले आणि म्हणलं आधी काहीतरी नाश्ता करून घ्यावा. नाश्त्याला बनवले होते मी पोहे. काय आमचं अचानक ठरलं आम्हाला जायचं होतं आज आळंदीला. मग काय कुठं जायचं म्हणलं की माझी खरंच खूपच एक्साइटमेंट असते आणि आम्ही सगळे रेडी झाले आणि आमचे हे तर खूपच भारी दिसत होते बरं का. लक्ष्मी हिच्या घातल्या होत्या मी 2 शेंड्या आणि ही पण खूपच छान दिसत होती. मग आमच्या रिक्षामध्ये बसलो आणि सन्नाट निघालो आम्ही आळंदीच्या दर्शनाला. खरंच खूपच खुश होते आणि नाचत होती बघा आणि वेगवेगळे नखरे करायला लागली होती. पुढं जायचं म्हणलं की आमच्या मॅडम एवढ्या खुश होतात की नाचायलाच लागले. आम्ही निघालो होतो भर दुपारात. उन्हाचे चटके एवढे बसत होते की सांगायलाच नको, खूपच ऊन होतं. आईला म्हणले व्हिडिओकडे बघून स्माईल करा. आईला माहिती होतं की आता त्यांची सून मोठी व्हिडिओ क्रिएटर बनणार आहे. फायनली आम्ही आळंदीला पोहोचलो. हे आहे आळंदी, जिथे ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीचे मंदिर आहे. हे मंदिर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. मग नंतर आम्ही काही फुले आणि हार घेऊन दर्शनासाठी निघालो. आज मंदिरामध्ये खूपच गर्दी होती. खूप भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. आमचं दर्शनही खूपच छान झालं. ऊन एवढं होते की लक्ष्मी आईचा पदर डोक्यावर घेऊन बसलेली होती आणि कॉटन कॅन्डीकडे बघत होती. मग काही गाडी दिसली आणि लक्ष्मीला आम्ही बसवलं त्या गाडीमध्ये आणि तिला 2-3 राऊंड मारून आणले. ती पण खुश झाली. मग दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि जाता जाता आम्ही पाणीपुरी खाल्ली. जाता जाता खूपच अंधार पडला आणि मग फायनली आम्ही घरी पोहोचलो. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.